2002मध्ये बारामती गेस्ट हाऊसला माहिती तंत्रज्ञानाचं प्रेझेंटेशन मी शरद पवारांना दाखवलं आणि 45 मिनिटं त्यांनी पाहिलं. 1 महिन्याने मला मंदार आगाशे म्हणजे सुवर्ण सहकारी बँकेचे चंद्रशेखर आगाशे ज्यांनी शरद पवारांच्या विरुद्ध BCCI इलेक्शनमध्ये 1 मत टाकल्यामुळे पवार हारले होते. तर पवारांनी त्यांचा हिशोब चुकता केला होता. तर मंदार आगाशेचा मला फोन आला की आपल्याला शारदा निकेतन प्रभातीला साहेबांनी बोलवलं आहे. तर मी माझी मिसेस आणि माझा मित्र प्रदीप धेडकर आम्ही तिथे गेलो. मला काहीच माहीत नव्हतं मीटिंगचा अजेंडा काय पर्पज आहे. साहेब तिथे होते. मस्त गप्पा झाल्या वगैरे आमच्या सगळ्या. तिथे अनिरुद्ध देशपांडे होता, लवासा फेम, आणि अमोल गोजे, बारामती विद्याप्रतिष्ठान, मंदार आगाशे, विठ्ठल शेठ मनियार. तर बोलता बोलता मग अनिरुद्ध देशपांडे सांगितलं की तुमचं जे संशोधन आहे म्हणजे माझ्या मिसेसचे आयुर्वेद आणि ब्रेनवरचं संशोधन, माझं शिक्षण क्रांती आणि प्रदीप धेडकरला जी कंपनी दिली होती सॉफ्टवेअरची, म्हणजे आम्ही टॉपला होतो तेव्हा तिघही, महाराष्ट्रात नंबर 1, म्हणजे आम्ही अब्जाधी झालो असतो. तर देशपांडे सांगितले 1 कोटी रुपयात तुम्ही विकत द्या. तर त्यांनी ना ज्या पद्धतीने, टोननी, दहशतीने आणि म्हणजे आणि त्याला काय माहीत नाही ना आमचा संकल्प काय, आम्ही कोण आहोत. बरं आम्ही काय सांगितलं शरद पवार साहेबांना की तुम्हाला मोफत देतो ना, आम्हाला पैसे नको, आम्हाला बिझनेस नाही करायचं तुमच्यासोबत, आम्हाला राष्ट्रकल्याणासाठी काम करतो, पुत्रकल्याणासाठी काम करतो. पण त्यांना ती भाषाच नाही कळत ना. शरद पवारचा आध्यात्मिक अभ्यास नाही ना, हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. आणि पवार कुटुंबियाचा हा सगळ्यात मोठा विकनेस आहे. ते सत्ता पैशाच्या पलीकडे बघतच नाही. आणि त्यांनी काय केलं अनिरुद्ध देशपांडेंनी, धमकी वगैरे, मग ते मला ते उखळलोच ना मी. म्हटलं हे काय आहे ना, साहेब काही बोलले नाहीत. मी म्हटलं नाही. आता तुम्ही इमॅजिन करा 2002मध्ये मी जर ते 1 कोटीचं प्रपोजल मान्य केलं असतं तर दैनिक सकाळसोबत माझा टॅप होणार होता शिक्षण क्रांती, मनीषा जोशीवर. पण आम्हाला पुढे सगळे मग गोष्टी त्यांच्या सांभाळाव्या लागल्या असत्या, म्हणजे राजकीय वगैरे सगळे सेटिंग वगैरे आम्ही नाही केलं. आम्ही पुढे मग मी ते सगळं तंत्रज्ञान सामान्य लोकांना दिलं, सामान्य इन्व्हेस्टर्स उभे केले. पण ती सामान्य माणसं फोडली गेली, त्यांना आमच्या विरुद्ध उभं केलं होतं. प्रदीप धेडकर फुटला, मग त्याने ती ब्रेनव्यू घेऊन गेला तो की कोणाला विकली, काय केलं वगैरे. आणि त्या ब्रेनव्यूला मी पैसे मिळून दिले तरी माझ्यावर केसेस केल्या. म्हणजे 2002ला मी अब्जाधीश झालो असतो. बरं जर हस्तक्षेप झाला नसताना तर मी माझ्या जीवावर 100 कोटीचा बिझनेस तेव्हा केला असता. इतकी माझी भौतिक संपदा माझी मिसेसची होती. पण ती ऑफर नाकारली. राजकीय बेनिफिट आयुष्य झालं गेलं त्याच्यात आमचं. पुढे जे काही घडलं ते सगळं पुढे शरद पवारने चूक कबूल केली. परत त्यांनी मनशेतीला ब्लेम केलं वगैरे, पुढे सगळ्या गोष्टी झाल्या, मी सांगत जाईन तुम्हाला. पण ही बिझनेस ऑफर जी होती, मी बाहेर आलो तर विठ्ठल शेठ धावत आले, त्यामुळे तुम्हाला काही जीवाला धोका होणार नाही वगैरे. मतलब विठ्ठल शेठ जाको राखे सैया मार सके नको है. मतलब मैं जो है ना, जो है वो स्वामी जी का हूँ, जब उनका हिसाब होगा वो मेरे को लेके जाएंगे.